स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत क्वेश्चन टॅग। क्वेश्चन टॅग ही एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि सगळ्या परीक्षेत जवळपास म्हणजे सर्व क्लासला हा प्रश्न काय केला जातो तर विचारला जातो। म्हणजे इयत्ता 10वीला तुम्ही असाल, त्याच्या बोर्डच्या परीक्षेत असेल, 12वीला असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन टॅगवर काय केला जाईल, प्रश्न विचारला जाईल। त्यामुळे हा कन्सेप्ट आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला काय मिळत जातील, येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मग सुरू करूया वेळ न गमावता क्वेश्चन टॅग ही कन्सेप्ट कंप्लीट समजून घ्यायला। क्वेश्चन टॅगला समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपला उदाहरण आपण डायरेक्टली बघूया। परीक्षेत कसे उदाहरण विचारले जातात तर उदाहरण दिले बघा, एक शी इज अ डॉक्टर ॲड अ क्वेश्चन टॅग असा प्रश्न तुमच्या समोर असेल। असा प्रश्न आल्यानंतर काय करायचे तर पहिली गोष्ट सर्वप्रथम तुम्ही करणार दिलेल्या वाक्यात जशाला तसं लिहून घ्या। बघा मी काय करतोय आता, शी इज अ डॉक्टर। क्वेश्चन टॅगचा आन्सर लिहिताना सुरुवातीला सगळं वाक्य जशाला तसं लिहायचं, त्यानंतर द्यायचा तुम्हाला इथे कॉमा। आन्सर लिहिताना इथे तुम्ही काय देणार, कॉमा। कॉमा दिल्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठला आहे। आता हेल्पिंग वर्ब कुठले असतात याच्यासाठी तुम्हाला मी वर्बवर बनवलेला एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघावा लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल हेल्पिंग वर्ब कुठले आहेत। तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे इज। तो हेल्पिंग वर्ब पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो हेल्पिंग वर्ब इथे लिहायचा आहे। दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, म्हणजे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तुम्हाला बघायचंय। आता ह्या वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे ते आहे होकारार्थी। वाक्याच्या प्रकारावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय समजून घेण्यासाठी। पण पुन्हा एकदा सांगतो, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य। मग दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का, मग दिलेलं वाक्य आपल्याला दिसतं होकारार्थी आहे, म्हणजे काय, शी इज अ डॉक्टर म्हणजे ती डॉक्टर आहे, होकारार्थी, याच्यात नकार काहीच नाहीये। त्यामुळे आपण इथं काय करणार, क्वेश्चन टॅगचं एक वैशिष्ट्य रूल नंबर 1 तुम्ही असं म्हणू शकता की जर दिलेलं वाक्य हे होकारार्थी असेल तर टॅग हा नकारार्थी लागतो। म्हणजे दिलेलं वाक्य आहे होकारार्थी, मग टॅग कसा लागेल, नकारार्थी लागेल। मग आपण इथं फाइंड आउट केलंय, हेल्पिंग वर्ब आपल्याला मिळालंय। ओके, हेल्पिंग वर्ब आपल्याला मिळालं। मग आपल्याला काय करायचं, आता टॅग लावायचा आहे। तर आपण इथं इज लिहिलं, वाक्य होकारार्थी म्हणजे टॅग तुम्हाला निगेटिव्ह लावावं लागेल, म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल नॉट। मग त्याचा तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहिणार आहात, कॉन्ट्रॅक्शन त्याला आपण म्हणतो। ओके, मग इजंट आणि याचा वाक्याचा कर्ता काय तो बघायचा। कर्ता आहे शी, इथे तुम्ही लिहिणार शी आणि शेवटी तुम्ही काय देणार, क्वेश्चन मार्क। हे झालं त्याचं आन्सर। पुढचं एक एक्झाम्पल बघा, सेम दिलेलं वाक्याचं असेल तसं लिहा, यू आर वर्किंग हार्ड। यू आर वर्किंग हार्ड। त्यानंतर तुम्ही काय करणार, दिलेलं वाक्य जसं तसं लिहिल्यानंतर कॉमा देणार। वाक्यातला हेल्पिंग वर्ब शोधणार, हेल्पिंग वर्ब आहे आर, मग ते आरला इथे लिहिणार तुम्ही। दिलेलं वाक्य होकारार्थी एक नकारार्थी शोधायचं, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे इथं आपण काय करणार, याला टॅग जो आहे तो निगेटिव्ह लावणार, म्हणजे आपण लिहिणार इथं नॉट, आरंट। आणि वाक्याचं कर्ता काय आहे यू, त्यामुळे इथे तुम्हाला लिहावं लागेल यू, शेवटी क्वेश्चन मार्क द्या, उत्तर संपलं। पुढले दोन्ही वाक्य होकारार्थी होते, आता खालचे दोन्ही वाक्य नकारार्थी आहेत, तर त्याला टॅग कसा लागतोय तो बघूया। नियमानुसार दिलेलं वाक्याचं असेल तसं लिहा, ही कॅन नॉट लिव्ह धिस सिटी। मग आता हे वाक्य असेल तसं लिहिल्यानंतर आपल्या नियमानुसार कॉमा द्यायचा। वाक्यात हेल्पिंग वर्ब शोधायचंय, हेल्पिंग वर्ब आहे कॅन, मग इथं कॅन जशाल तसं लिहा। वाक्य होकारार्थी नकारार्थी आहे, नकारार्थी आहे कारण इथं काय आलंय, नॉट हा शब्द आलाय, म्हणजे वाक्य नकारार्थी झालं। मग नकारार्थी वाक्य आहे तर टॅग लावताना तुम्हाला तो पॉझिटिव्ह लावायचा आहे, मग इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नॉट किंवा काही लिहायची गरज नाही, म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे ते जशाल तसंच तुम्हाला इथे लिहावं लागेल। मग इथं आपण कॅन जशाल तसं लिहिलं, मग वाक्यातला करता काय आहे ही, मग ते ही इथे लिहा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका। म्हणजे वाक्य नकारार्थी असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह लागतो, म्हणजे अफर्मेटिव्ह लागतो। ओके, कॅन ही, कुठलंही नॉट आपण लिहिलंय का, नाही। चौथं वाक्य, वाक्य जशाल तसं लिहायचं अगोदर, इट इज नॉट रॉंग। इट इज नॉट रॉंग, शेवटी कॉमा द्या। वाक्य जशाल तसं लिहिल्यानंतर वाक्य निगेटिव्ह कारण इथं नॉट आलेलं आहे, हेल्पिंग वर्ब आहे इज, मग ते लिहा इथं इज जशाला तसं, आणि याचा वाक्याचा कर्ता आहे इट, त्यामुळे इथे लिहावं लागेल तुम्हाला
इज इट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. झालं, इतकं सोपं हे आहे. आता आपण आणखीन पुढची उदाहरणं बघूया, त्यामध्ये तुम्हाला नवीन कन्सेप्ट पण काय होत चालतील तर क्लिअर होत चालतील. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल म्हणजेच होकारार्थी असेल, ओके, वाक्य जर काय असेल होकारार्थी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, टॅग हा निगेटिव्ह लावायचा आहे. म्हणजे वाक्य काय असेल अफर्मेटिव्ह तर टॅग लागेल निगेटिव्हचा, आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग लागेल अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी टॅग तुम्हाला लावावा लागेल. हा तुम्ही रूल नंबर 1 म्हणा, हा रूल नंबर 2 म्हणा, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढची उदाहरणं बघूयात काय दिलेलं आहे ते. जर वाक्यामध्ये वाक्य सुरुवात नाऊनने झाली तर काय करायचं आहे हे लक्षात घ्या. आता ठीक आहे, आता वाक्याची सुरुवात झाली रोहितने, रोहित काय तर नाऊन आहे, ओके. जर अशा वेळेस काय करता येईल तर सुरुवातीला वाक्य जसं तसं आपण नियमानुसार लिहिणार आहोत. रोहित हॅज डन हिज वर्क, त्यानंतर कॉमा आपण देणार आहोत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, वाक्यातला हेल्पिंग वर्ब फाइंड आउट करायचा आहे. हेल्पिंग वर्ब आहे हॅज, मग हॅजला तिथे लिहा. आपले जे नियम आहेत त्यानुसार वाक्य हे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे निगेटिव्ह तुम्हाला टॅग द्यावा लागेल. हॅजचं होईल हॅजंट, आणि रोहित हा नाऊन आहे आणि तो पुरुष आहे, मग त्यासाठी पुरुषवाचक सर्वनाम तुम्हाला तिथे लिहावं लागेल, ते म्हणजे असेल ही. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर दुसरं वाक्य दिसतं बघा, स्नेहा, वाक्य असेल तसं लिहा. स्नेहा विल नॉट कम टुमॉरो. आता स्नेहा विल नॉट कम टुमॉरो लिहिलेलं आहे, वाक्य असेल तसं लिहिलं. वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, वाक्य निगेटिव्ह आहे. वाक्यातील पुन्हा तुम्हाला शोधायचं आहे हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब आहे विल. वाक्य निगेटिव्ह म्हणल्यावर तुम्हाला टॅग पॉझिटिव्ह द्यावा लागेल, मग त्यामुळे तुम्हाला इथे द्यावं लागेल विल. आणि स्नेहा ही स्त्री आहे किंवा लेडीजचं नाव असतं जनरली, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्त्रीवाचक सर्वनाम तुम्हाला वापरावं लागेल, ते असेल शी, ओके. आता यानंतर काही कॉन्ट्राडिक्शन्स दिलेले आहेत, म्हणजे डू प्लस नॉट, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो डोंट. हे लक्षात ठेवायचे, हे तुम्हाला काय लक्षात ठेवा, का बरं लागतील, कारण हे वाक्यात आल्यानंतर तुम्हाला नॉट लावल्यानंतर त्याचा कसा प्रकार लिहिला जाईल ते समजण्यासाठी. जर समजा डू असेल तर डोंट, डू प्लस नॉट डोंट, डज प्लस नॉट डझंट, डिड प्लस नॉट डिडंट, एम प्लस नॉट आरंट. हे महत्वाचं आहे, हे कसं होईल त्याची एक्झाम्पल आपण घेणार आहोत. एम प्लस नॉट प्लस आरंट इज इक्वल टू आरंट, इज प्लस नॉट इजंट, आर प्लस नॉट आरंट, has plus not hasn't, have plus not haven't, had plus not hadn't, was plus not wasn't, were plus not weren't, shall plus not shan't, will plus not won't. हे लक्षात ठेवायचं, थोडेसे वेगळे आहेत ते. त्यानंतर can plus not can't, should plus not shouldn't, would plus not wouldn't, could plus not couldn't, may plus not mayn't, might plus not mightn't, must plus not mustn't, need plus not needn't, dare plus not daren't, use plus not usedn't. ओके, हे का बरं तुम्हाला सांगितलंय मी की बऱ्याच वेळेस वाक्यामध्ये काय येतात तर वाक्य पॉझिटिव्ह असतात, आणि वॉज असेल, वाक्य पॉझिटिव्ह असेल आणि वॉज असेल तर तुम्हाला नॉट लिहिण्यासाठी डायरेक्टली हे लक्षात राहील वॉजंट होतं, किंवा वाक्यात शॉल आलंय तर तुम्हाला काय करायचंय शांट करायचं हे लक्षात राहावं. त्यासाठी मी तुम्हाला एक कॉन्ट्रडिक्शन सांगितलेले आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा आणि ते सर्व तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याचा फायदाच होईल. चला तर आता पुढच्या पॉईंटकडे वळूया. बऱ्याचशा वेळेस वाक्यामध्ये काय होतं तर हेल्पिंग वर्ब नसतं. जसं मी तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन सांगितलं अगोदर, ते सगळे हेल्पिंग वर्ब होते, मॉडल ऑक्झिलरीज होत्या, त्यामुळे आपण त्याला नॉट वगैरे लावू शकलो. परंतु काय असे वाक्य असतात की ज्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसत नाही. जसं फॉर एक्झाम्पल सिम्पल प्रेझेंट टेन्स, यामध्ये काय नसतं तर हेल्पिंग वर्ब नसतं. मग यावेळेस आपल्याला काय करायचं, सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं किंवा मग सिम्पल पास्ट टेन्स झालं, यामध्ये काय नसतं तर हेल्पिंग वर्ब दिलेलं नसतं. मग अशा वेळेस काय करायचंय हे लक्षात ठेवा. ओके, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, टेन्स फाइंड आउट करायचं आहे. बघा आता एक्झाम्पल नंबर 1 आपण बघतोय, ते म्हणजे ही सॉल्व माय प्रॉब्लेम. आता इथे मी लिहिलंय की सिम्पल प्रेझेंट टेन्स उदाहरण आहे, पण तुम्हाला अगोदर ओळखावं लागेल सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा. त्यावर टेन्सवर मी सगळ्या टेन्सचे व्हिडिओ बनवले आहेत, ते सर्व टेन्सचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला टेन्स ओळखता येईल. तरी पुन्हा आता शॉर्टकट सांगतोय, S + V1 + O असेल तर तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर अशा वेळेस काय करायचंय, नियमानुसार आपण काय करणार, वाक्य जशाला तसं लिहिणार आहोत. ही सॉल्व्स माय प्रॉब्लेम.
नियमानुसार आपण इथं कॉमा देणार, दिला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे, हिने झाली आहे, म्हणजे डू किंवा डज पैकी तुम्हाला एक वापरायचं आहे. वाक्य सुरुवात हिने झाली त्यामुळे तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, डज टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, डज. ओके. वाक्य पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही लिहिणार इथं डझंट ही. तुम्हाला माहिती की डझंट नंतर आपल्याला काय घ्यावं लागतं, क्रियापद घ्यावं लागतं, सॉरी करता घ्यावं लागतं, त्यामुळे आपण करता घेतलं, शेवटी क्वेश्चन मार्क दिलं. आता सीमा परचेसेस कार, तर हे वाक्य तुम्हाला सीमा जशाला तसं लिहावं लागेल, सीमा परचेसेस अ कार. ओके. तर यावेळेस तुम्हाला काय करायला लागेल, पुन्हा कॉमा जशाला तसं तुम्हाला द्यायचं आहे. सीमा हे एका मुलीचं नाव आहे त्यामुळे आपल्याला इथं काय करायला लागेल, डझंट घ्यावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की वाक्याची सुरुवात जर ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने झाली तर आपण डज वापरतो. त्यामुळे म्हणतो टेन्स बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला कळून जाईल मी ते डज का बरं लिहितोय. तर इथं सीमा असल्यामुळे आपण इथं काय घेणार आहोत, डझंट. वाक्य पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपण इथे घेतलं डझंट. सीमा असल्यामुळे आपण इथे घेतोय स्त्रीवाचक सर्वनाम, ते म्हणजे शी. आता या ठिकाणी जर काय असेल, या सीमा ठिकाणी जर समजा काय असेल, थोडक्यात असेल आय, आणि इथं आपण सुरुवात करणार आयने जसं तशी करणार, आणि इथं आपल्याला बदल करावा लागेल. या डझंट ऐवजी आपल्याला लिहावं लागेल डोंट. काय लिहावं लागेल, डोंट. लक्षात ठेवायचं आहे, वाक्याची सुरुवात आय, वी, यू आणि देने झाली तर आपल्याला डू वापरावं लागतं. त्या या उलट वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने झाली तर आपल्याला डज वापरावं लागतं. आणि वाक्य सुरुवात जर प्लुरल नाऊनने झाली असेल, अनेकवचनी नामाने झाली असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण डूज वापरणार आहोत. पुढच्या पॉईंटकडे येऊया. जर वाक्य काय असेल, सिंपल पास्ट टेन्स मध्ये दिलेलं असेल, पास्ट टेन्स ओळखायचा कसा, तर वाक्य सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर ते आहे सिंपल पास्ट टेन्स. तर अशा टाइमी तुम्हाला काय करायचं, तर डीड हे लिहायचं आहे. मग वाक्य जशाला तसं लिहा, सर्वेश केम हिअर लास्ट नाईट. त्यानंतर नियमानुसार कॉमा दिला. तुम्हाला सांगितलं की सिंपल पास्ट टेन्स ओळखला म्हणजे तुम्हाला डीड लिहायचं आहे. आता वाक्य पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे तेव्हा आपण इथे घेणार डिडंट. ओके, डिडंट. आणि सर्वेश असल्यामुळे आपण घेणार पुरुषाचे सर्वनाम, ते म्हणजे ही. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. हा क्वेश्चन मार्क जर दिला नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं वाक्य, शी स्पोक द ट्रूथ. कॉमा द्यायला विसरायचं नाही, कॉमा. आता वाक्य सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे डिडंट शी. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. इथे वाक्य सुरुवात आयने जर झाली तरी आपला डिडंटच लिहावं लागेल. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्याची सुरुवात कशाने झाली तरी तुम्हाला वाक्यामध्ये काय करायचं, डिडंट वापरायचं आहे. हे लक्षात ठेवा क्वेश्चन टॅग लावताना. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. चला पुढच्या पॉईंटकडे वळूया. एक्झाम्पल बघा, वाक्य सुरुवात आयने झालेली आहे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. वाक्यात ॲम आल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं, अगोदर वाक्य जशाल तसं लिहा, आय एम सिंगिंग अ सॉन्ग, कॉमा द्यायला विसरू नका. ॲम आलेला असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, तुम्हाला मी सांगितलं की ॲम प्लस नॉट बरोबर आरंट. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आरंट लिहायचं आहे. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर ARE आरंट आय. शेवटी क्वेश्चन मार्क. या व्यतिरिक्त समजा वाक्य निगेटिव्ह आहे, आय एम नॉट रीडिंग अ बुक. आय एम नॉट रीडिंग अ बुक असेल तर कॉमा द्या. आणि या ॲम नॉट ऐवजी फक्त इथं काय लिहा, ॲम आय. निगेटिव्ह करायचं असेल, टॅग निगेटिव्ह लावायचा असेल तरच तुम्हाला ॲम प्लस नॉटचं काय करावं लागेल, आरंट करावं लागेल. अन्यथा वाक्य निगेटिव्ह असेल म्हणजे ॲमच्या नंतर नॉट आलेलं असेल तर ॲम आणि आय लिहिलं तरी चालेल, ते बरोबर आहे. ओके. त्यानंतर बघा, अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे वाक्य जेव्हा काय असतील, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य असतील तर काय करायचंय, तर लक्षात घ्या. होकारार्थी वाक्य असतील तर गिव्ह मी मनी हे आहे होकारार्थी वाक्य, कॉमा द्यायचा नियमानुसार. आणि यावेळेस तुम्हाला टॅग लावताना लक्षात ठेवायचंय, टॅग लावताना तुम्हाला काय करायचं आहे, विल यू असा तुम्हाला टॅग लावायचा आहे. किंवा
तुम्ही वोंट यू सुद्धा लिहू शकता. पण विल यू किंवा वोंट यू दोन्हीही लिहिले तरी चालतील. पण परीक्षेत तुम्ही एकच लिहा कुठलाही. जर तुम्ही असं ऑब्लिक दिलं तर तो प्रश्न जो पेपर चेक करणार त्याला तो प्रश्न होऊन जायचा. त्यामुळे काय करायचं, कुठलंही एकच लिहा. एकतर विल यू लिहा किंवा मग वोंट यू लिहा, दोन्ही बरोबर आहेत. मग आता हे पुढचं वाक्य जे आहे, ओपन द डोर, आपण जशा तसं लिहूया. कॉमा द्यायचा आन्सर मध्ये. एकतर विल यू लिहा किंवा मग वोंट यू लिहा. विल यू असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा मग वोंट यू लिहिलं तरी बरोबर आहे. पण एकच लिहायचं, लक्षात ठेवा. मी तो समजण्यासाठी 2 लिहिलेले आहेत, पण एकच तुम्ही लिहिणार, असं ऑब्लिक देऊन लिहिणार नाही. पुढचं एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य असेल तर वाक्य जशाल तसं लिहा. आता मी पुन्हा लिहिणार नाही. आन्सर समजा मी डोंट यू क्लोज डोर हे वाक्य जशाल तसं लिहिलंय. डोंट क्लोज द डोर. त्यानंतर कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर आता वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला टॅग पॉझिटिव्ह द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही इथं फक्त काय लिहिणार आहात, विल यू असंच लिहिणार आहात. तुम्ही तिथं वोंट यू लिहू शकत नाही, कारण ऑलरेडी वाक्य निगेटिव्ह आहे. त्यामुळे विल यूच असं तुम्हाला लिहावं लागेल. आता डोंट, पुढचा एक्झाम्पल आहे डोंट आस्क क्वेश्चन. हे वाक्य पुन्हा जशाल तसं लिहिणार. समज मी इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं आपण कॉमा आणि ॲज युजल आपण टॅग लावणार आहोत विल यू. तेव्हा हे आन्सर बरोबर असेल. अफर्मेटिव्ह असेल तर तुम्ही विल यू किंवा वोंट यू लिहू शकता. परंतु निगेटिव्ह असेल कमांड, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला विल यूच लिहावं लागेल. ओके, चला पुढच्या पॉईंटकडे वळूया. लेट असने सुरू होणारे जे वाक्य असतील त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं की लेट असने सुरू होणारे जे वाक्य असतील, सपोज हे लेटेस्टने सुरू झालेलं वाक्य, लेटेस्ट डान्स टुगेदर. वाक्य जशाला तसा लिहा, लेटेस्ट डान्स टुगेदर, आणि कॉमा देऊन तुम्हाला लिहायचं आहे शाल वी. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. म्हणजे लेटेस्टने सुरू झालेले जे वाक्य असतील, लेट असं स्पेशली फोकस करा. लेटेस्टने सुरू झालेले जे वाक्य असतील त्यांच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं, शॉल विच लिहायचं आहे. आता पुढचं वाक्य दिसतंय तुम्हाला, लेटेस्ट हेल्प हिम. वाक्य जसं तसं मी लिहिलं आहे, सगळे जरा कॉमा दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं फक्त शाल वी. ओके, लेटेस्टने सुरू होणारे जे वाक्य असतील त्यांच्यानंतर तुम्हाला शाल विच लिहायचं आहे. आणखीन एक्झाम्पल बघूया. हे काय एक्झाम्पल दिलेत बघा. जसं इथे लेटने सुरुवात झाली पण लेट अस नाहीये, इथे काय लेट मी डू दॅट वर्क. ओके, अशा प्रकारे मी असो, हिम असो, देम असो, हर असो, अशा वेळेस तुम्हाला वाक्य जसं तसं लिहायचं. कॉमा द्यायचा, विसरायचं नाही कॉमा द्यायला. आणि त्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे विल यू. काय लिहिणार आहात तुम्ही, विल यू असं तुम्ही लिहिणार आहात. विल यूज तुम्हाला लिहायचं आहे. पण लेट अस असेल तर तुम्हाला लिहायचं शाल वी, फक्त लेट अससाठी. बाकीचे असतील लेट हिम, लेट मी, लेट देम, लेट हर, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त विल यू लिहायचं. आता लेट हिम गो असेल तर तुम्ही सुद्धा काय लिहिणार आहात, विल यू. पुढचा आहे लेट देम डू द ॲक्टिव्हिटी. कॉमा द्या, विल यू. म्हणजे हे तुम्ही आन्सर असे लिहू शकता. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, हे जे वर्ड दिसत आहेत कुठले, नो, नॉट, नेव्हर, फ्यू, सेल्डम, नोबडी, नथिंग. त्यानंतर लिटल, हार्डली, स्केअरली. हे जे वर्ड्स आहेत ते नकार दर्शवणारे शब्द आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे वाक्य दिसते, हे शब्द दिसतील वाक्यांमध्ये, त्यावेळेस ते वाक्य असणारे निगेटिव्ह आणि त्यावेळेस तुम्हाला टॅग लावायचा आहे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह. होकारार्थी टॅग तुम्हाला लावायचा आहे. एक्झाम्पल बघूया. वी हॅव नो फ्रेंड्स. वी आर नो फ्रेंड. आता हे एक वाक्य आहे, हे जशाल तसं लिहा. सपोज असं करीत धरा की मी ते लिहिलं आहे, मी डायरेक्टली आन्सर लिहितो आहे. तरी तर तुम्ही लिहिणार आहात हॅव वी. ओके, पुढचं वाक्य दे हॅव नथिंग. वाक्य जशाल तसं लिहा. लिहिलंय हॅव दे. हे वाक्य नकार दर्शवणार, हे शब्द जे आहेत ते नकार दर्शवणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपण इथं काय करतो, टॅग हा पॉझिटिव्ह लावतोय. फ्यू पीपल न्यू द आन्सर. वाक्य जसं तसं लिहा. लिहिलं, टॅग लावा पॉझिटिव्ह. वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स मधलं, त्यामुळे आपण लिहिणार डिड दे. पीपल असल्यामुळे आपण लिहिलं दे. पीपल असल्यामुळे आपण लिहिलं दे आणि पास्ट टेन्स असल्यामुळे आपण तिथं लिहिलं डिड. पुढचं वाक्य आय न्यू नो लिटल अबाउट यू. वाक्य जसं तसं लिहा. लिहिलंय. त्यानंतर घ्या डू आय. त्यानंतर पुढचं वाक्य मीना सेल्डम व्हिजिट टू कंपनी. वाक्य जसं तसं लिहा. लिहिलं कॉमा.
आता मीना सेल्डम व्हिजिट सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असल्यामुळे तुम्हाला इथं काय करावं लागेल, डू शी. मीना असल्यामुळे तुम्हाला तिथे घ्यावं लागेल डू शी. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. इथं आपला जो क्वेश्चन टॅगचा टॉपिक आहे तो इथे आपला संपून जातो. इथे आपला क्वेश्चन टॅग हा टॉपिक संपून जातोय. आय होप तुम्हाला क्वेश्चन टॅग म्हणजे काय आणि त्याचे कशा प्रकारे वापर होतात हे समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, स्पेशली त्यांना ही कन्सेप्ट काय होईल त्यामुळे क्लिअर होईल. बघत राहा आपलं चॅनल आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळत चालतील, नोटिफिकेशन मिळत चालतील. थँक्यू अँड टेक केअर.